हाय फ्रेंड्स, वेलकम टू सॅम्स किचन. फ्रेंड्स, आज आपण अगदी पौष्टिक आणि आरोग्यवर्धक अशी चटणी करणार आहोत. ती आहे जवसाची चटणी म्हणजेच फ्लॅक्स सीड चटणी. तर या फ्लॅक्स सीडमध्ये ओमेगा 3 आहे. तर त्याचे बेनिफिट्स काय काय आहेत माहिती का? हार्टसाठी आहे किंवा मग कफ झाला असेल, खोकला आणि कफ झाला ना, तर त्यावेळेला डाएटमध्ये तुम्ही नक्की ही चटणी इन्क्लूड करा. किंवा ह्याच्या व्यतिरिक्त आहे ना, केसांसाठी वेट लॉससाठी एकदम बेनिफिशियल आहे बरं का. बरं, आता ही चटणी ना रेग्युलर आहे ना आपण भाकरी बरोबर पोळी बरोबर तर खाऊ शकतो. पण बऱ्याच वेळा काय होतं, लहान मुलं ना असं थोडंसं कंटाळा करतात. मग त्याच्याऐवजी ना तुम्ही अगदी पोळीची कणिक भिजवताना त्यात ही चटणी घालू शकता किंवा भातामध्ये घालू शकता. आमटी भातामध्ये सुद्धा आहे ना इन्क्लूड करून खाऊ शकता. खूप चविष्ट अशी लागते. सो ही पौष्टिक चटणी नक्की करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा. 3, 2, 1. जवसाच्या चटणीसाठी एक पॅन ठेवलंय आपण. आता त्यात ना अर्धा चमचा ना शेंगदाण्याचं तेल घालून घ्यायचंय. त्यात 1 वाटी आहे ना जवस घालून घ्यायचे, अर्धी वाटी शेंगदाणे. आता लो फ्लेमवर आहे ना हे दोन्ही मस्तपैकी आहे ना खमंग असे भाजून घ्यायचे. अंदाजे एक 5 ते 7 मिनिटं लागतात. जवस आपले इतके छान तडतडायला लागलेले आहेत आणि 5 मिनिटं झालेले आहेत. आता काय करायचंय की कढीपत्त्याची पानं घालून घ्यायची याच्यात, अर्धा चमचा जिरे. आता परत एक 2 मिनिटं ना फक्त परतून घेऊया. 2 मिनिटं परतून झाला ना की कढीपत्ता सुद्धा इतका छान असा आहे बघा, लगेच चुरा होतो किंवा असा कुरकुरीत होतो. आता काय करायचंय, गॅस बंद करायचा आणि हे मिश्रण आता थंड करून घेऊया. हे मिक्सचर आहे ना गार झालेलं आहे. आता आपण हे सगळं मिक्सचर आहे ना मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया. यात आता 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या, 1.5 ते 2 चमचे लाल मिरची पावडर किंवा मग तुम्हाला जेवढं तिखट पाहिजे त्या पद्धतीने, चवीप्रमाणे मीठ, चिमूटभर हिंग. आता आपण ही चटणी बारीक वाटून घेऊया. चटणी ही वाटून घेतलेली आहे. तुम्ही अशीच कोरडी पण ठेवू शकता. आता आपण काय करायचंय की आम्हाला ही ओली हवी आहे. सो आपण आहे ना 2 चमचे शेंगदाण्याचं तेल घालत आहोत. परत आपण आहे ना वाटून घेऊया. आपण चटणी वाटून घेतली आहे. असे मस्तपैकी गोळा होते. याचा अर्थ समजायचा की थोडीशी ओलसर झाली, नाही तर तुम्हाला कोरडी हवी असेल तर तुम्ही तशी ठेवली तरी चालेल. आता ही चटणी आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया. मंडळी, इथे ना मस्तपैकी आहे ना ज्वारीची भाकरी घेतलेली, मस्त अशी टम्म फुगली आहे. त्याच्यावर आपण छान तूप घातलंय. आता ताजी केलेली आपली जी जवसाची चटणी आहे ती ह्याच्यावर घेऊयात आपण. आता चटणी भाकरी एवढी जर आहे ना अशी स्वादिष्ट किंवा चविष्ट असेल तर तुम्हीच सांगा मंडळी की भाजीची गरज आहे का? नक्की मला कमेंट करून सांगा. फ्रेंड्स, आरोग्यवर्धक, पौष्टिक आणि झणझणीत अशी जवसाची चटणी तयार आहे आणि आपण ती इथे सर्व करून घेतली आहे.